नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण धोंड्या महिन्यानिमित्त माहेरी आयोजित केलेल्या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाला आम्ही लेक जावई म्हणून उपस्थित राहिलो आहोत आणि या दिवसात घडलेल्या प्रत्येक सुंदर क्षणाची सफर आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक भावनिक क्षणही पाहायला भेटणार आहे। माहेरी पोहोचताच आमचं अगदी उत्साहात स्वागत करण्यात आलं। सुंदर सजवलेल्या ठिकाणी प्रवेश करतानाचा हा खास क्षण आणि खरंच संपूर्ण वातावरणात एक वेगळाच आनंद आणि उत्साह जाणवत होता। तर पाहू शकता किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। त्यानंतर आम्ही सजवलेल्या आसनावर बसलो। नातेवाईक, आप्तेष्ट आणि कुटुंबातील सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली। लेक जावयाचा मान, आहेर आणि पारंपरिक विधी यामुळे वातावरण आणखी मंगलमय झालं होतं। यानंतर आमच्या वडिलांनी जावयाचे पाय धुवून ओवाळणी केली। हा क्षण आपल्या संस्कृतीच्या आणि परंपरेची आठवण करून देणारा होता। कुटुंबातील प्रेम, आदर आणि आपुलकी या विधीमधून खूप सुंदरपणे दिसून येत होती। यानंतर धोंडेदानाचा कार्यक्रम पार पडला। परंपरेनुसार 33 अनारशाचे दान जावयाला करण्यात आले। या मागील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आजही आपल्या परंपरा जिवंत ठेवत आहे। तर पाहू शकता त्यानंतर आमचे चुलते आले, त्यांनी आहेर आहे तो दिला। तर हे आहेत ते आमचे मोठे चुलते आहेत आणि ही मोठी चुलती आहे, हे मोठे चुलता चुलते आहेत। तर पाहू शकता किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। तर हे आहे ते माझ्या छोट्या 2 चुलत बहिणी समू, सानू आणि छोटा भाऊ विपुल। त्यानंतर भारती आंटी, पूनम आंटी आणि घरातील इतर सर्वांनी हे डेकोरेशन करताना मदत केलेली आहे, त्यांचे खरंच खूप धन्यवाद। तर त्यानंतर हे आहेत ते माझे आईवडील आहेत, हे 2 नंबरचे चुलता चुलती। तर खरंच खूप छान वाटत होतं। तर त्यानंतर हे सगळ्यात छोटे चुलता चुलते आहेत। तर धोंड्याचे ताट, त्यानंतर अनारसे, धोंडे हे सर्व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जावयाला दान केलेलं आहे। तर पाहू शकता किती सुंदर वाटत आहे, सर्वजण जमलेले आहेत। पण मित्रांनो, आजचा दिवस इथे संपला नाही कारण याच दिवशी आमच्या लग्नाचा 7वा वाढदिवस देखील होता। याच दिवशी आमच्या लग्नाचा 7वा वाढदिवस देखील होता, म्हणून कुटुंबासोबत छोटंसं पण खूप सुंदर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन देखील करण्यात आलं। केक कटिंग, शुभेच्छा आणि कुटुंबासोबतचे आनंदाचे क्षण आजचा दिवस आणखी खास बनवत होता। तर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन तर खूप उत्साहात पार पडलं। ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाल्यानंतर आज अधिक मासानिमित्त मला माझ्या आईची आणि चुलतींची ओटी भरण्याचं भाग्य लाभलं। तर इथे पाहू शकता आहे हेच डेकोरेशन आहे, फक्त इथे आईची ओटी हे छोटीशी रांगोळी काढलेली आहे। तर इथे आता मी माझ्या प्रथम आईची ओटी भरून घेते। तर आई म्हणजे माया, प्रेम, त्याग आणि आशीर्वादाचं दुसरं नाव। आई, तू आयुष्यभर आमच्यासाठी खूप काही केलंस, तुझ्या कष्टाची आणि प्रेमाची परतफेड कधीच होऊ शकत नाही। आज ही छोटीशी ओटी भरताना तुझ्याप्रती माझा आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत आहे। देव तुला निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य देवो। तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहो। यानंतर मला माझ्या आई समान चुलतींची ओटी भरण्याचा मान मिळाला। माझ्या सर्व चुलतींनी मला नेहमी मुलीसारखंच प्रेम दिलं। माहेरी आल्यावर आईसोबतच तुमची माया आणि आपुलकी नेहमी जाणवते। आज ही ओटी भरताना तुमच्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते। तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहो। घरातील मोठ्यांचे आशीर्वाद हेच तर खरं धन असतं, त्यांच्या प्रेमामुळेच नाते अधिक घट्ट होतात। तर इथे मी माझ्या चुलतींची ओटी भरून घेत आहे।
आईची आणि चुलतींची ओटी भरल्यानंतरनं त्यांच्यासोबत गळाभेट घेण्याचा हा खूपच भावनिक क्षण होता. या गळाभेटीत फक्त एक मिठी नव्हती, तर त्यामध्ये माया, प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद दडलेले होते. माहेरची माणसं कितीही दूर असली तरी त्यांचं प्रेम नेहमी आपल्यासोबत असतं. आईची माया आणि चुलतीचा जिव्हाळा हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. त्यांच्या या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच आयुष्यात पुढे जाण्याची ताकद मिळते. अशा क्षणामध्ये शब्द कमी पडतात, पण मन मात्र आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून जातं. देवाचरणी एकच प्रार्थना करते की हे प्रेम आणि आपुलकी कायम अशीच टिकून राहो. आणि शेवटी माझ्यासाठी आणखी एक भावनिक क्षण आला. मी माझ्या वडिलांचे पाय धुवून त्यांच्या औक्षण केले. "आप्पा, तुमच्या कष्टामुळे आणि संस्कारामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे. देव तुम्हाला निरोगी आणि आनंदी ठेवो." अशा प्रकारे प्रेम, संस्कार, परंपरा आणि कुटुंबाच्या आशीर्वादाने भरलेला हा दिवस आमच्यासाठी कायम स्मरणात राहणारा ठरला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.